वराड आणि प्रभादेवी परिसरांना जोडणारा एल्फिन्स्टन पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचा ताण आता दादर परिसरातल्या वाहतुकीवर जाणवू लागलाय. दादरच्या टिळक ब्रिजचं काम सुरू असतानाच एल्फिन्स्टनचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे शिवसेना भवन ते दादर रेल्वे स्थानक या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असून या वाहतूक कोंडीचा परिणाम दादरमधल्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होतोय. त्यामुळे दादर व्यापारी संघानं वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेला एक पत्र लिहिलंय. या वाहतूक कोंडीचं नियोजन झालं नाही तर त्याचा मोठा फटका नजीकच्या काळात म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या दसरा दिवाळीच्या काळात दादरमधल्या व्यापाऱ्यांना बसेल अशी चिंता या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पाहूयात दादर व्यापारी संघाच्या प्रतिनिधींशी आम्ही साधलेला संवाद. एकीकडे टिळक ब्रिजचं गेले वर्षभरापासून काम चाललंय, तिथे रुंदीकरण झालंय, परत पुढे बॉटलनेक झाल्यामुळे तिथेही अडथळा होतोय आणि आता एल्फिन्स्टनमुळे तोही अडथळा. सिनियर सिटीजनना आता रस्ते हे चालण्याच्या योग्य राहिले नाहीयेत. त्याच्यामुळे सुद्धा अनेकांना प्रॉब्लेम होत आहेत आणि लहान सहान ऍक्सिडेंट होऊ लागलेत. आपल्याकडे इथे वाहतूक पार्किंगसाठी एक व्यवस्था केलेली आहे बीएमसीनी, पण तिकडे पोहोचणं पण लोकांना शक्य होत नाहीये त्या ह्याच्यासाठी आणि त्याचा परिणाम पूर्ण आमच्या व्यापारावर नक्कीच होणार आहे. काय म्हणणं आहे तुमचं त्याच्यावर? नाही, व्यापाऱ्यावरती तर येणार जे प्रश्न, पण दुसरं इतर जे शाळेचे मुलं वगैरे त्यांना यायला जायला आता 20-20 मिनिटं 25 मिनिटं अर्धा तास लेट होतो.